शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गट उमेदवार बाबाजी रामचंद्र काळे यांनी खेड आळंदी मतदारसंघात 51,743 मतांनी विजय मिळवला. 3 वेळा आमदार राहिलेले आणि अजित पवारांकडून मंत्रिपदाचं आश्वासन असलेले दिलीप मोहिते पाटील यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी या तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी दिली. त्याचबरोबर महाविकास आघाडीचे सर्व पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे राष्ट्रवादी असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल आणि इतरही पक्षातील सहकाऱ्यांनी सर्वांनी मला या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे. जरी त्या ठिकाणी महायुतीचं सरकार भविष्यात म्हणजे आलंच आहे आणि महाविकास आघाडीला कमी जागा आल्या असल्या तरी या ठिकाणी संघर्षातून काम करण्याची मला पहिल्यापासून सवय आहे. त्यामुळं संघर्षातून काम मला नक्की करावं लागेल, पण संघर्ष करून या तालुक्याला दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याचा प्रयत्न मी आणि माझे सहकारी या ठिकाणी बरोबरीनं आम्ही सर्वजण मिळून करू. गुंडगिरी विरोधात जनमत, बेरोजगारी, MIDC मधील ठेकेदारी, ट्रॅफिक समस्या आणि मोहिते पाटलांनी मागील निवडणूक शेवटची असल्याची केलेली घोषणा या मुद्द्यांवर बाबाजी काळे यांनी जोरदार प्रचार केला. मोहिते पाटील यांनी विकास कामे, लाडकी बहीण योजना आणि 24 तास कार्यरत असण्याचे दावे केले. तरीही जनतेने परिवर्तनाला पसंती दिली. विजयानंतर बाबाजी काळे यांनी भव्य रॅली काढत जनतेचे आभार मानले. ते म्हणाले की मंजूर प्रकल्प तडीस नेण्याबरोबरच ट्रॅफिक समस्या सोडवण्यासाठी ते कटिबद्ध आहेत.